हाय. आज जो मी विषय घेऊन आली आहे, तो मला एका माझ्या मैत्रिणीने कळवला आहे आणि ॲक्चुअली मी तिच्या प्रश्नाला उत्तर दिलेलं होतं मेसेंजरला. पण तिचं म्हणणं असं होतं, की नाही मी ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवायला पाहिजे. कारण हा प्रश्न कदाचित तिच्यासारख्याच तिच्या मैत्रिणींना जसा पडतो तसा अनेकींना हा पडत असेल आणि त्याचं तुम्ही व्हिडिओमधनंच उत्तर द्या, असं तिने सांगितलं होतं. सो आजचा हा विषय. विषय अगदी बघायला गेलं तर खूप सोपा आहे, घराघरातला आहे. विषय असा आहे की तिनं विचारलं होतं की ज्या बायका घरी हाऊसवाईफ म्हणून काम करतात किंवा घरीच असतात, तर त्यांना त्यांच्या नवऱ्याकडून पॉकेट मनी मिळायला हवा का नको, आणि तो त्यांचा अधिकार आहे असं तुम्हाला वाटतं का? तर प्रश्नाचं उत्तर इतकं मला वाटतं हो किंवा नाही इतकं सोपं नाही आहे कदाचित. थोडंसं कॉम्प्लेक्स आहे असं मी म्हणेन. पहिलं तर मी म्हणेन की हक्क, अधिकार वगैरे हे जरा लांबचे शब्द आहेत. पण त्याच्या आधी मला असं वाटतं की ते अंडरस्टँडिंगचा भाग जास्त आहे. आणि प्रत्येक नवऱ्याला मी म्हणेन की बाईपेक्षा सुद्धा प्रत्येक नवऱ्यालाच असं वाटायला हवं खरं तर, की आपली बायको जर घरी आहे आणि ती आपलं घर सगळं छान बघते, आपल्या मुलांना बघते, तर वाय नॉट आपण तिला काहीतरी पॉकेट मनी म्हणून द्यायला पाहिजे. हा एक भाग झाला. हे अगदी सोपं उत्तर आहे. पण जेव्हा तुम्ही हक्क, अधिकार असं असे शब्दांकडे जाता, तर मला वाटतं की ते थोडे टोचतात मग. आणि मग असं जर तुम्ही म्हणायला गेलात तर कदाचित नवऱ्यांना राग येईल. मे बी ते जरी खरं असेल तरीसुद्धा. याचं कारण असं की घरी राहायचा जो निर्णय आहे तो कदाचित दोघांचा मिळून झालेला असू शकतो, कदाचित एकाचा असू शकतो, व्हॉटेवर. पण जेही आपण घरातलं काम करतो, त्याच्यात हर तऱ्हेची कामं असतील. आणि मी म्हणेन की पहिलं तर मी हेच सांगेन की तुम्ही जर घरातलं काम करत असाल, तर दुनियेतला सगळ्यात डिफिकल्ट जॉब तुम्ही करताय. ओके. तर त्यामुळे बी प्राऊड ऑफ युअर सेल्फ की तुम्ही इतकं छान घरचं काम सांभाळताय. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही त्यातून आई असाल आणि तुम्ही मुलांना पण सांभाळत असाल घर सांभाळताना, तर अजून एक दुनियेतला महत्त्वाचा जॉब तुम्ही करताय, जो करणं अतिशय अवघड आहे. म्हणजे ज्याला हे काम सोपं वाटतं मुलांना सांभाळणं, त्यांनी थोडंसं पाळणाघरात जाऊन पाहावं किंवा छोट्या मुलांच्या शाळेत थोडा वेळ जाऊन बघावं, म्हणजे किती डिफिकल्ट आहे ते कळतं. तर त्यामुळे घर सांभाळणं आणि मुलांना सांभाळणं हे या दोन गोष्टी जर तुम्ही करत असाल, तर बी प्राऊड ऑफ युअर सेल्फ की बेसिकली तुम्ही खूप महान असं काम करताय. आणि बाकीची जी कामं आपले नवरे मंडळी करत असतात, किंवा इवन काही बायका बाहेर जाऊन काम करत असतात, तर त्यांच्या पैशा म्हणजे कामाचं मोल होऊ शकतं की ह्या कामाचे इतके पैसे असं काहीतरी ठरवता येऊ शकतं. पण जर तुम्ही घर सांभाळणं आणि मुलं सांभाळणं हे काम करत असाल, तर माझ्या दृष्टीने त्याचं काही मोल नाही आहे आणि मोल ठरवता पण येणार नाही. कारण ते फक्त सांभाळणं ह्या शब्दाच्या खूप पलीकडचं आहे. कारण त्याच्यात तुम्ही जीव ओतता आणि ते घराला घरपण देतो आपण ॲक्च्युली घरी थांबून. किंवा मुलांचंही करताना आपण नुसतं त्यांना खायला प्यायला घालतो, सांभाळतो, झोपवतो, शाळेत सोडतो एवढंच नाही आहे. त्यांना त्या घरपणाचा सुकून देतो, त्यांना संस्कार देतो, त्यांना प्रेम, माया, ऊब देतो. ह्या अशा काही गोष्टी आहेत की ज्याचं काही मोल नाही होऊ शकत. तर मुळात आपण एक फार अनमोल आणि चांगली गोष्ट करतो याबद्दलचं तर प्राऊड वाटलं पाहिजे. मग तो पैशाचा भाग आपण त्यावर बोलूयात. आता याच्यानंतरची पायरी की आपण घरातच आहोत, तर मग आपल्याला पॉकेट मनी मिळायला हवा का? तर मी म्हणेन की हो, मिळायला हवा. आणि जसं मी म्हटलं की हे थोडं अंडरस्टँडिंगचा भाग जास्त आहे. नवऱ्यांनी पण हे समजून घेतलं पाहिजे की बाई जर घरात राहून काम करते, कुठेही का काम करेना, बाहेर काय किंवा घरात काय, त्या कामाचं काहीतरी मोल आहे, हो की नाही? तर घरात असली म्हणून काय झालं? तुम्ही जर एक तिचं काम बघितलंत आणि त्याचं मोल करायचं ठरवलं, तर मला वाटतं ते कदाचित परवडणार पण नाही पगारामध्ये. इतकं काहीतरी अनमोल असं काम बायका करत असतात, तर त्यामुळे त्यांना पॉकेट मनी द्यायला हवा खरं तर. फक्त मी ह्याच्यात एकच कॉम्प्लेक्स छोटीशी गोष्ट आहे, ती मी म्हणेन की जेव्हा आपण माझा हा हक्क आहे, माझा हा अधिकार आहे असं म्हणतो ना, तेव्हा आपण आपल्या अनमोल कामाला उगाच छोटं बनवतो आणि त्याचं मोजमाप करायला जातो.
तुम्ही मुळातच एक काउंट नसलेलं असं काहीतरी काम करत आहे. तर त्यामुळे मी एवढं काम करते म्हणून मला एवढा पॉकेट मनी असं तर आपण त्याबद्दल बोलूच नाही. हक्कानी पॉकेट मनी मागायला हरकत नाही आहे. पण त्याआधी मला असं वाटतं की तुमचं रिलेशन इतकं छान जर असेल ना आपापसात, तर हे आपोआपच गोष्टी घडतात. काही जणींकडे असं पण असतं की त्यांचे नवरे असे त्यांच्या हातावर पैसे नाही देत. पण ते छानपैकी त्यांना जे काही पाहिजे असतं, त्यांना ते हक्कानी सांगता येतं की मला हे हवं आहे. नवरे लाडाने त्यांना आणून देतात. एखादी गोष्ट पाहिजे असेल तर त्यांना कधी ना नाही म्हणत. त्यांना जे हवं असेल ते त्यांना आणून देतात. पण मी त्याच्या पलीकडे जाऊन आता म्हणेन की जो एक छोटंसं काय म्हणतो ना आपला म्हणजे मी म्हणेन की नोकरी करणाऱ्या बायकांना जसं एक स्वतःचं स्वातंत्र्य मिळतं ना की मी पैसा कमावला आहे तर मला जे हवं ते मी ह्याच्यातनं घेऊ शकते, मी करू शकते. हा जो त्यांना एक इनर कॉन्फिडन्स आपोआपच येतो पैसा मिळतो आहे म्हणून, तो कॉन्फिडन्स मला वाटतं थोडासा लॅकिंग असतो या हाऊसवाईफमध्ये. जर त्यांना तुम्ही असे हातात पैसे दिलेले असतील तर कदाचित त्यांना तोही मिळेल आणि त्यांना असं ऑकवर्ड फील होणार नाही. आणि असं आहे ना की प्रत्येक आपल्याला जे काही हवं असेल त्याचं काही हिशोब द्यायचं काही कारण नाही ना. अशा काही गोष्टी असतील एखाद्या बाईच्या मनात की तिला ते नसेल सांगायचं की माझ्या इतक्या किरकोळ किरकोळ गोष्टी, माझे खर्च, मी कशासाठी हे पैसे वापरते, हे काही मी हिशोब द्यायलाच पाहिजे असं नाही. आणि मला असं वाटतं हे पुरुषांचं असतंच ना की तुम्ही पगार घेता तेव्हा तुम्ही त्या पगारातनं काय काय स्वतःसाठी काय खर्च करत असाल ते काही प्रत्येक डिटेल्स तुम्ही बायकोला देत नाही. तर मग त्यांनी पण यांची प्रत्येक गोष्ट तुम्हाला येऊन सांगायची, मग तुम्ही त्यांना काहीतरी घेऊन द्यायचं. त्यापेक्षा काय हरकत आहे ना की त्यांना त्यांचे पैसे द्यावेत आणि त्या बायकांनी ठरवावं ते की आपण याच्यातनं आपण हे स्पेंड कसे करणार आहोत ते. पण मी म्हणलं तसं ही खूप छान प्रेमाची, अंडरस्टँडिंगची गोष्ट आहे. आणि ह्याच्याबरोबर मी म्हणेन बायकांना ही समजूत पण पाहिजे की आपल्या नवऱ्याचा पगार किती आहे आणि आपण त्या साधारण पगारामध्ये काय काय बघतोय घरातल्या गोष्टी. आणि त्यामध्ये कधी तर त्याला अडचण आली असेल किंवा त्याला काही वेळेला खरंच पैसे स्पेंड करण्यात काही प्रॉब्लेम येत असतील तर तिथे थोडंसं अंडरस्टँडिंग असलं पाहिजे की हो ठीक आहे, या महिन्याला असं असं अडचण असेल तर ठीक आहे, मी हे पैसे नाही घेणार या महिन्याचे. हे अंडरस्टँडिंग पण असलं पाहिजे. अधिकार किंवा ह्या गोष्टी आपण जेव्हा म्हणू तेव्हा की हो ठीक आहे, जेव्हा जमेल तेव्हा आपण ते घेऊ शकतो. पण मुळात मी काम बाहेर करत नाही आणि मी घरात करते म्हणून मला पैसा पाहिजे असं म्हणण्यापेक्षा हो मला पॉकेट मनी हवा आहे, पण त्याचं आणि त्याचं कनेक्शन प्लीज लावू नये असं मला वाटतं. कारण घरातलं काम हे खूप अनमोल असं काम आहे आणि खूप मोठं काम ॲक्च्युली बायका घरी राहून करत असतात. तर त्यांना अभिमान असला पाहिजे, त्यांच्या घरातल्यांनासुद्धा त्यांचा अभिमान असला पाहिजे. आणि नवऱ्यांना ही विनंती की त्यांनी ॲक्च्युली पॉकेट मनी खरंच द्यायला पाहिजे. तर हो, हा होता माझा आजचा विषय. तुम्हाला कसा वाटला मला जरूर सांगा. आणि हो, ज्यांनी मला हा विषय कळवला आहे त्या हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी मला हे सांगावं त्यांना कसा वाटला. बाय.